चला नमस्कार मित्रांनो, बघा मित्रांनो, असे प्रश्न आपण कसे कमीत कमी वेळात सॉल्व्ह करू शकतो ते बघूयात. आणि प्रश्न कुठे आला तर एसआरपी अपडेट क्रमांक 1 पुणे 2024 मध्ये मित्रांनो आलेला प्रश्न आहे. बघा काय प्रश्न आहे, बघा 7,53,424 चा वर्गमूळ आपल्याला विचारलाय. तर 7,53,400 हे सर 24 आहेत. याचा आपल्याला मित्रांनो वर्गमूळ काढायचं. तर आपण काय ह्या ट्रिकनुसार आपण जाऊ शकतो. तसं ज्या एकक संख्या इथं 2 आहे, इथं सर 8 आहे, मग 2 अंक सोडायचे. आता पुढे काय लिहिणार सर? तर ह्या ट्रिकनुसार मित्रांनो हे गणित सॉल्व्ह होत नाही. हे असे गणित मित्रांनो तुम्हाला एसएससी सीजीएल एसएससी मध्ये विचारतात किंवा रेल्वेमध्ये विचारतात. तर आपण काय करणार मित्रांनो, मी तुम्हाला ट्रिक सांगतो. 2 सेकंदात हे गणित सॉल्व्ह होईल. कसं सॉल्व्ह करायचं तर याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय लागेल तर 1 ते 25 पर्यंत मित्रांनो तुमचे वर्गपाठ पाहिजेत. 1 ते 25 पर्यंत जर वर्गपाठ असेल तर हे गणित तुम्ही मित्रांनो इझिली 5 सेकंदात सॉल्व्ह करू शकता. बघा ते कसं करायचं आहे. तर आता अशी संख्या घ्यायची, शेवटचे 2 अंक आहेत ना, कोणत्या वर्ग संख्येच्या शेवटी 24 आहे. तसं 18चा वर्ग जर आपण बघितला तर 18चा वर्ग आहे 324, म्हणजे इथं 24 आहे. एक तर मग काय सर उत्तरामध्ये 18 पाहिजेत, किंवा 50 मधून सर 18 जर वजा केले तर 50 मधून 18 वजा केले तर 32 असेल, किंवा सर 50 प्लस हे जर आपण 18 केले तर किती होतात तर सर 68 असेल, किंवा सर 100 मधून 18 जर वजा केले तर 100 मधून 18 वजा केले तर सर 82 असतील. बरोबर. ह्या चारपैकी कुठंतरी उत्तरामध्ये पाहिजे मला. तर सर 18 आहे का तर 18 उत्तरामध्ये नाही. 32 आहे का तर 32 पण नाही सर. 68 आहे का तर हो सर 68 इथे आहे, म्हणजे माझं उत्तर काय असेल हे असेल. 82 आहे का तर 82 सर कुठेच नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ह्या गणिताला इझिली सॉल्व्ह करू शकता. जर मित्रांनो तुम्हाला हे गणित मित्रांनो सेंट्रल लेवलचे आहेत बरं का, तर ही आता पोलीस भरतीमध्ये एंट्री झालेली आहे, हे नवीन आहे. तर ह्याच वर्षी इथे 2024 मध्ये प्रश्न आलेले आहेत. तर आता 2026च्या पोलीस भरतीमध्ये असे प्रश्न तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसतील. तर याच्यासाठी मित्रांनो आपण आपली बॅच लॉन्च केलेली आहे. ते बॅच परचेस करा आणि असे नवीन आणि ट्रिकी जे काही नवीन अपडेशन झालेलं आहे 2024 मध्ये नवीन काय आलेलं आहे ते 2026च्या बॅचमध्ये आपण पूर्ण कव्हर अप केलेलं आहे.